रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुनश्च एकदा तुम्हाला आता आज 5 मार्च 2026 पासून ते येणाऱ्या 20 मार्च 2026 पर्यंत पुनश्च एकदा तुम्हाला रामकृष्ण हरी नर्मदे हर हा आवाज तुमच्या कानावरती येत होता तो पुन्हा एकदा येणार आहे की रामकृष्ण हरी नर्मदे हर. आमचा हा पायी नर्मदा परिक्रमेचा अमुक दिवस आहे. तर आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा नसून आज आमचा गाडीने असणाऱ्या परिक्रमेचा पहिला दिवस असणार आहे. तर आम्ही निघतोय आता आळंदीपासून. आता मी आळंदीच्या घाटामध्ये आहे. तर थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत ओंकारेश्वरच्या मार्गाकडे. तर चला बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते नर्मदे हर. पण आता आळंदीला आलेला आहोत आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. सोबत आपल्या 2 गाड्या निघणार आहेत. थोड्याच वेळात आता गाडीचं जे आहे उद्घाटन परिक्रमाला निघण्याचं ते होणार आहे. 3-15 मिनिटात. जसं आपण लय बाया झाले की कसं 5 बाया एका ताटाला 5 वासनीच्या हातात उद्घाटन होईल गाडींचं. सगळ्यांना मानपान देत असलं ना आपली रात्र इथं जाईल. नको अगरबत्ती कापड नाही. गाड्यांचं आता उद्घाटन झालेलं आहे आणि आळंदीपासून आता सायंकाळचे 5:30 असं 4-4:30 वाजलेले आहेत. तर आळंदीपासून नर्मदा परिक्रमाचं जे आपण आयोजन आहे ते आता निघालेलं आहोत सगळे परिक्रमावासी. नर्मदे हर नर्मदे हर. तर आपण काल आळंदीपासून निघलो. आळंदीपासून निघाल्यानंतर काल तुकाराम महाराज बीज होती त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप होती आणि दुसरी गाडी यायला लेट झालं त्याच्यामुळे दोन्ही गाड्या सोबत काढायच्या होत्या. निघता उशीर झाला. 6 झाले. त्यानंतर नाशिक जवळील आळेफाटा आणि संगमनेरमधील जे घारगाव आहे त्या ठिकाणी दुपारी भोजन प्रसादीसाठी सगळे परिक्रमावासी थांबले. त्यानंतर आता सकाळी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र बाँड्री पास केल्यानंतर प्रथमतः परिक्रमावासींना आपण चाय प्रसादी दिली. फ्रेश झाले. वॉशरूम टॉयलेटला जाऊन ब्रश वगैरे केला. चाय प्रसादी झाली. त्यानंतर महाराष्ट्र बाँड्री पास करून आपण मध्य प्रदेशच्या बाँड्रीवर आलो. त्यानंतर परिक्रमावासींना बालभोग दिला पोह्यांचा, चाय प्रसादी. ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी चिप्स आणि गरमागरम दूध दिलेलं आहे. आणि आता सगळे परिक्रमावासी आतमध्ये विश्रांती करत आहेत. वेळ झालेला आहे ओंकारेश्वरला पोहोचायला कारण की काल तुकाराम बीज असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक होती. सगळे परिक्रमावासी आराम करतात. आम्ही थोड्याच वेळात आता 1 ते 1.5 तासांमध्ये ओंकारेश्वरला पोहोचणार आहोत. मी सगळे परिक्रमावासी जे आहेत ओंकारेश्वरला पोहोचलेलो आहोत. 3-3:15 वाजले. ट्रॅफिकही जाम होती आणि सगळे परिक्रमावासींनी जे आहेत दंडक सोबत घेतलेले आहेत आणि सगळे स्नानाला चाललेले आहेत. हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. परिक्रमावासी जे आहेत ओंकारेश्वरला आलेले आहेत. ब्रह्मपुरी घाटावरती आलेलो आहोत आणि पाणी खूप कमी प्रमाणात आहे. सगळेजण स्नान करतायत. स्नान चालू आहे तोपर्यंत आम्ही इथं बसून घेतो. सगळ्यांचं स्नान झालं. एक माताजी बोलवलेले आहेत कारण आपण पायी परिक्रमामध्ये असलं की पटकन दुकानातून कुठून फोटो घेऊ शकतो पूजेसाठी. पण मैयाला इथं जलाची बॉटल आणि फोटो घेऊन बोलवलेला आहे जेणेकरून सर्वांना घेता येईल. तोपर्यंत आम्ही इकडे बसतो. परिक्रमावासियांचं स्नान झालेलं आहे आणि पाण्याची पातळी जी होती मागाशी थोडीशी कमी होती आता वाढलेली आहे. सगळ्यांचं स्नान झालंय. आपण सगळ्यांचं एकदम मोठ्या नामघोषात नर्मदे हर असं नामघोष घेऊयात, फोटो घेऊयात आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. नर्मदे हर. परिक्रमावासी दर्शन करून आल्यानंतर भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 7 मार्च 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा पहिला दिवस आहे. आज संकल्पविधी घेणार आहेत सगळे परिक्रमावासी जे आहेत गाडीने करणारे सगळे आलेले आहेत गोमुख घाटावरती आणि सगळ्यांची आता लगबग सुरू आहे संकल्प घेण्यासाठी. दंडक धुवून आणतायत, कमंडलमध्ये पाणी आणतायत, सगळेजण पूजेसाठी बसल्यात. थोडाच वेळात आता अनिलदासजी जे ब्राह्मण आहेत ते येतील आणि संकल्पाचा विधी जो आहे तो सुरू होणार आहे. सकाळ सकाळी मा नर्मदा मैयांचे हे सकाळचे दर्शन आहे आज 7 मार्चला आणि सगळ्यांची आज स्नानासाठी खूप गर्दी झालेली आहे. परिक्रमावासी इकडे संकल्प घेण्यासाठी बसलेले आहेत. महाराजजी तुला आरतीचं पुस्तक पाहिजे आहे का? आरतीचं पुस्तक इथे दुकानं वगैरे असतात ना त्यांना समजलं 10-10 रुपयाला आरतीचं पुस्तक भेटते. त्याची काळजी करायची नाही. कुठेही भेटते ते आरतीचं पुस्तक. खूप खतम हो गया जागा. फूल आणि अक्षता घ्या उजव्या हातात. एकमेकांना शेअर करा. नसेल तर फेकायचंय त्याला. ए बाबा उलटा फेकता मताचा असं घे ना. फेका चारी दिशेला. डाव्या पायाच्या टाचेने 3 वेळा भूमीचं तारण करायचं. डावा पाय ठोका जमिनीवर. जमीन दिसती का? ठोका 3 वेळा. टाच. त्यामुळे जय गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी जलेस्मिन् सन्निधि करो ब्रह्मांडोदर्शितानि करे पृष्ठानि ते रवेतेन सत्यमे देवं तीर्थं देहि दिवाकरं पशुमुद्रया सूर्यमण्डलात् सर्वतीर्थानि आह्वाय. वं वरुणाय नमः 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 इति 8 वारम् अभिमन्त्रयेत. तस्मादुदका उदको स्पर्श. नंदी कर्पूर गौरम कापूर लावा. करुणावतारम संसारम केंद्रहारम सदा नर्मदे हर 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 नर्मदे हर. सगळ्यांची आता संकल्प पूजा झालेली आहे. सगळे परिक्रमावासी जे आहेत संकल्प घेऊन पुढच्या मार्गाकडे निघालेले आहेत. संकल्प घेऊन आल्यानंतर परिक्रमावासियांना या ठिकाणी लगेचच तात्काळ बालभोगची आज सुविधा आहे. बालभोगमध्ये आज काय होतं? उपीट. छान झालं. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी बसून बालभोग करतात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. इकडे सगळ्यांनी लाईन लावलेली आहे. इथे परिक्रमावासियांना या ठिकाणी उपीट दिलं जाते बालभोगसाठी आणि सगळे लाईननी घेतात ते. त्यानंतर लगेच इथे पाणी दिलं जाते पिण्यासाठी. परिक्रमावासियांचा नाश्ता झालेला आहे आणि इकडे लगेच दुसरीकडे तयारी आहे. चपाती बनवत आहेत पार्सल, जेणेकरून मध्ये कुठे भोजन प्रसादीसाठी गाडी थांबवून न करता इथेच बनवून घेतात. बालभोग करून स्वयंपाक सगळा तयार करून आणि गाडी निघालेली आहे आता पुढच्या मार्गाकडे संत सिंह बाबाकडे. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी गाडीमध्ये बसलेले आहेत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. सगळेजण आता विश्रांती करतायत. नर्मदे हर मैया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. रोज आमची पायी चालत वारी निघायची, आज गाडीने निघालेली. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. चला, सगळे परिक्रमावासी आता आराम करतायत. थोड्याच वेळात सगळेजण भजन सुरू करणार आहेत. करणार ना? नर्मदे हर. खूप छान वाटते आम्हाला इथे. आजचा दिवस खूप छान गेला. खूप ताई चांगला संकल्प आमच्याकडे करून घ्या आणि त्यांच्याच आमचं व्यवस्थित सगळं 16 दिवसाचा संकल्प पूर्ण. नर्मदे हर नर्मदे मातेशी आमची ओंकारेश्वर पासून गाडी निघली आणि तब्बल 50 ते 60 किलोमीटर पुढे आल्यानंतर संत सियाराम बाबा आहे, तेली भट्टण गावामध्ये आहोत. 127 वर्षांचे ते संत होते. आपण पुढची माहिती सर्वांना देणार आहोत. तर त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आता संत सियाराम बाबा आपल्यामध्ये राहिलेले नाही, तर त्यांची समाधी आहे. तर तिथे आपण आता दर्शनाला चाललेलो आहोत. सगळे परिक्रमावासी नियमाने अंगावरती पांढरे वस्त्र, हातामध्ये कमंडलू आणि दंडक घेऊन परिक्रमेच्या नियमाने सगळे निघालेले आहेत दर्शनासाठी. नर्मदे हर नर्मदे. करणार आहोत तर दंडक हा सोबत घेतला पाहिजे, कारण आपण आता परिक्रमेमध्ये आहोत. आपल्या हातात संकल्पाचा, या दंडकला आणि हातात संकल्पाचा धागा बांधलेला आहे. फक्त जे नर्मदा मैयाचं पूजेचं सामान सकाळ संध्याकाळ खाली उतरलं जाईल. पण प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जात असताना दंडक आणि कमंडलू हे घेतलं पाहिजे, कारण ही परिक्रमावासींची ओळख आहे. भलेही प्रत्येक गाडीने काही परिक्रमावासी परिक्रमा करतात, त्यांच्याकडे दंडक नसले, पण नियमानं गाडीने करू, पायी करू किंवा मोटरसायकलने करू किंवा सायकलने करू, दंडक आणि कमंडलू असला पाहिजे. कमंडलूमध्ये आपण रोज जेवताना संध्याकाळी त्याच्यात बॉटलमधलं पाणी ओतून ते कमंडलूनेच पिलं पाहिजे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आता जात असताना जे आपल्या बॉटलमधलं पाणी आहे कमंडलूत घ्यायचं आणि त्याच्यातच प्यायचं. आपण ज्या ठिकाणी आता आलेलो आहोत, माझा आवाज येतोय ना? आपण ज्या ठिकाणी आता आलेलो आहोत हे गाव आहे तेली भट्टण. संत सियाराम बाबा आहेत. जसे आपल्या आळंदीला माऊली आहेत, तुकोबाराय आहेत, तसे संत सियाराम बाबा 127 त्यांचं वय सांगतात, पण ते काही भरपूर वर्षांचे होते. त्यांनी पाठीमागच्या वर्षी त्यांचा देह ठेवलेला आहे. 127 वर्षांचे संत सियाराम बाबा होते. संत सियाराम बाबांचा असा आहे, तुम्ही युट्यूबच्या माध्यमाद्वारे व्हिडिओ बघितले असेल, संत सियाराम बाबांचं जे छोटं मंदिर आहे तिथे अजूनही अखंड रामायण चालू आहे. जसं म्हणतात ना, अखंड ज्योत चालते, तसं रात्रंदिवस तिथं रामायण चालू आहे. त्यांच्या इथे समोर पिंपळाचं झाड आहे. ज्या वेळेस नर्मदा मैयाला पूर येत होता, सगळे गावकरी इकडे यायचे, पण संत सियाराम बाबा एकटेच पिंपळाच्या झाडावरती बसायचे, जो तिथे समोर आहे. संत सियाराम बाबांच्या जटा मांड्यांपर्यंत होत्या, अखंड ज्योती होते. त्यांचं एवढं वय झालं होतं, पायांना इतक्या जखमा झाल्या होत्या की बँडेज पट्टीने ते गुंडाळायचे की उंदरं खाऊ नये म्हणून. जसं आळंदीला गर्दी असते, देऊला आळंदीला गर्दी असते, तसं या ठिकाणी दर्शनाला ते असतानाही गर्दी होते. त्यांनी आता देह ठेवलेला आहे, त्यांची समाधी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस नदीला पूर येईल, संत सियाराम बाबा वरती बसलेले आहेत, पण कधी नर्मदा मैयाला सोडून ते गेलेले नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संत सियाराम बाबा हे आपल्या महाराष्ट्रातील मुंबईतील आहेत, पण नर्मदा मैयाचे भक्त असल्या कारणाने ते इथंच राहिले आणि इथंच त्यांनी देह सोडला. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही यूट्यूबला बघितला असेल बाबांची व्हिडिओ, की त्यांनी हातात दिवा जरी घेतला न काही काडीपेटी लावता तो दिवा आपोआप लागायचा. ते ठिकाण खाली आहे. तर आपण आता प्रथमतः मैयावरती जाणार आहोत. आपण ज्या ठिकाणी मैयावरती जाऊ, कारण आपण आता 16 दिवसांची परिक्रमा आहे, 15-16 दिवसांची. मैया आपल्याला कमी प्रमाणात लागणार.
ज्या ज्या वेळेस मैया लागल तोंड हात पाय धुता या. स्नान नका करू कोणी सकाळी केलं असेल, दंडक धुवा, तोंड हात पाय धुवा. त्याच्यानंतर वरती आल्यावर दर्शन घ्या आणि खाली पिंपळाचं वरती झाड आहे आणि छोटं तिथं मंदिर आहे. त्या ठिकाणी तो दिवा संत सियाराम बाबांनी लावलेला आहे. त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण आता चाललेलो आहोत. नर्मदे. सगळे परिक्रमावासी जे आहेत त्यांना व्यवस्थित या तीर्थक्षेत्राची माहिती दिली. सगळे निघालेले आहेत एका पाठोपाठोमागे एक दर्शनासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. तेली भट्ट्यांमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रथमतः झालेलं आहे मा नर्मदा मैयांचे दर्शन. आम्ही आता घाटावरती जाणार, त्यानंतर दंडकला स्नान आणि आपण तोंडात पाय धुवून वरती येणार आहोत. कारण प्रत्येक ठिकाणी स्नान होणं हे नाही आहे, सकाळ संध्याकाळ आहे, पण दिवसातून 5-4 वेळा नाही होऊ शकत सर्वांचं. सगळे परिक्रमावासी आहेत, खाली चाललेले आहेत मैयेमध्ये प्रथमतः दर्शन घेण्यासाठी. कारण ओंकारेश्वर नंतर दुसरं स्थळ म्हणजे आपल्याला इथे मैया लागलेल्या आहेत संत सियाराम बाबा तेली भट्ट्यान इथे. परिक्रमावासियांनी दंडक तोंडात पाय धुवून वरती सगळेजण आलेले आहेत दर्शन घेऊन. अजून याच्या पुढची माहिती सांगायची आहे, त्याच्यासाठी सगळेजण आता व्यवस्थित बसलेले आहेत. नर्मदे हर. आपण आता ज्या ठिकाणी आलेलो आहोत हे आहे संत सियाराम बाबांनी ज्या ठिकाणी त्यांना अग्निदहन दिलेलं होतं ते हे ठिकाण आहे. नर्मदे हर. ज्या संत सियाराम बाबांचं 5 वेळा माझं प्रत्यक्षात दर्शन झालेलं आहे, त्यांना आज मूर्तीच बघायला भेटतं. एक मनामध्ये कुठंतरी खंत आहे. नर्मदे हर. अखंड रामायण चालू आहे. जेव्हा संत सियाराम बाबा होते तेव्हा पण अखंड रामायण होता आणि आताही आहे आजतागायत. किसने तेरा अनिष्ट किया, किसके 2 सिरे यमराज किसको लेना अपने लोग को ले जाता चाहते हैं. कर किस कंगाल को राजा कर दो और किस राजा को देश से निकाल दो. सपम तोर आती मनु तव आनंद चंद्र चकोरू. जे संत सियाराम बाबा रामायण वाचायचे ते आतमध्ये ठेवलेलं आहे. सगळे परिक्रमावासी दर्शन घेऊन निघालेले आहेत आता पुढच्या मार्गाकडे. पुढचा मार्ग म्हणजे आम्ही दर्शनस्थळापासून तर आमच्या जिथं गाड्या लागलेल्या आहेत जवळजवळ येऊन जाऊन 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि तिथपर्यंत आम्ही आता चाललेलो आहोत. गेल्यानंतर प्रथमतः भोजन प्रसादी होईल. हर, नर्मदे हर. उन्हाची वेळ आहे आणि खरंच परिक्रमावासियांचा आता मला एक मेसेज आला की तुम्ही उन्हातून कसे चालत असाल. दर्शन करून आल्यानंतर परिक्रमावासी आतमध्ये गाडीत बसत आहेत आणि 1 किलोमीटर अंतरावरतीच भोजन प्रसादीसाठी थांबायचं आहे. तेली भट्ट्यांपासून 1 किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर परिक्रमा पथमार्गाच्या इथे आश्रम आहे ज्या ठिकाणी परिक्रमावासी थांबत असतात. तर सगळे परिक्रमावासी आतमध्ये भोजन प्रसादीसाठी चाललेले आहेत. भोजन प्रसादीची परिक्रमावासियांची पंगत बसलेली आहे. आजच्या भोजन प्रसादीमध्ये परिक्रमावासियांना चवळीची भाजी, चपाती, ताक आणि वरण भात दिलेला आहे, मठ्ठा. सगळेजण त्याचा आनंद घेत आहेत आणि सेवा करणारे तेवढ्याच आनंदाने सेवा करत आहेत. आम्ही भोजन प्रसादी करून संत सियाराम बाबा या ठिकाणावरून निघलो आणि पुढे आल्यानंतर आता बडवानीमध्ये आलेलो आहोत. बडवानीमध्ये राजघाटावरती आलेलो आहोत. संध्याकाळची वेळ झालेली आहे, आरतीची वेळ आहे.
सगळे परिक्रमावासी आम्ही आरती करण्यासाठी घाटावरती आता आलेलो आहोत. थोड्याच वेळात आता आरती होईल. गाडीने परिक्रमा आहे. चालण्यात वेगळा आनंद असतो. रोज चालताना आपण व्हिडिओ घेतो, पण गाडीने करत असताना आजूबाजूचं काय दाखवता येत नाही. गाडीतलं तरी दाखवून काय दाखवणार. सगळे परिक्रमावासी राजघाटाच्या मैयाच्या किनारी आरतीसाठी आता बसलेले आहेत. हाँ तेरे गुण गाते साधु बजा बजा के ताली, ते साधु बजा बजा के ताली, भैया हमर कंटक वाली तुमो भोली भाली, अनंदा चार भुजा धारी तुमो भोली भाली, चार भुजा धारी तुमो भोली भाली, भैया हमर कंटक वाली तुमो भोली भाली. सगळे परिक्रमावासी आरती करून आलेले आहेत आणि त्यानंतर इकडे आता भोजन प्रसादीची तयारी चालू आहे. नर्मदे हर. तत्पूर्वी आता थोडंसं प्रवचन होणार आहे. भोजन प्रसादी इकडे तयार चालू आहे. प्रवचनही झालेलं आहे. आता एवढंच वैशिष्ट्य नाही की फक्त पापमुक्त करते, ती आपल्याला या शरीरातून, या पृथ्वीतलापासून, या भूसागरातून पार करते. त्यासाठी पहिली साधना